महत्त्वाची बातमी, बजरंग पुनिया पद्मश्री पुरस्कार परत करणार आहे। आत्ताची महत्त्वाची बातमी, पुरस्कार परत करत असल्याचं बजरंग पुनिया यांनी मोदींना पत्र पाठवलेलं आहे। साक्षीच्या निवृत्ती पाठोपाठ आता बजरंग पुनिया यांनी सुद्धा भूमिका घेतलेली आहे। आपला पुरस्कार परत देण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। बजरंग पुनिया पद्मश्री पुरस्कार परत करणार आहेत। साक्षी मलिक यांनी सुद्धा काल पत्रकार परिषद घेतलेली होती। त्यांनी आपली भूमिका समोर मांडल्यानंतर आता बजरंग पुनिया यांनी सुद्धा आपला पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतलेला आहे। साक्षीने पत्रकार परिषद घेऊन आपली निवृत्ती घोषित केलेली आहे। यानंतर बजरंग पुनिया यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पद्मश्री पुरस्कार ते परत करणार आहेत। या संदर्भामध्ये मोदींना पत्र सुद्धा त्यांनी पाठवलेलं आहे। पुरस्कार परत करत असल्याचं पत्र मोदींना पाठवलेलं आहे। बजरंग पुनिया यांनी आपला पुरस्कार परत करणार असल्याचं घोषित केलेलं आहे। साक्षी मलिक यांनी काल पत्रकार परिषद घेतलेली होती, त्यावेळेस आपली निवृत्ती जाहीर केलेली होती आणि त्यानंतर बजरंग पुनिया यांनी सुद्धा आपली भूमिका मांडलेली आहे। पद्मश्री पुरस्कार ते परत करणार आहेत। सरकारला हा पुरस्कार परत करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। साक्षीच्या निवृत्ती पाठोपाठ बजरंग पुनिया यांनी सुद्धा पुरस्कार वापसी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, बजरंग पुनिया पद्मश्री पुरस्कार परत करणार आहेत। पुरस्कार परत करत असल्याचं बजरंग पुनिया यांनी मोदींना पत्र पाठवलेलं आहे। साक्षीच्या निवृत्ती पाठोपाठ बजरंग पुनिया यांनी सुद्धा पुरस्कार वापसी करत आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। महत्त्वाची बातमी आता आपण पाहतोय, काल साक्षी मलिक यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्यावेळेस त्यांनी आपली निवृत्ती घोषित केलेली होती आणि त्यानंतर आता बजरंग पुनिया यांनी सुद्धा आपली भूमिका मांडलेली आहे। याआधी साक्षी मलिक यांनी जे आंदोलन केलेलं होतं त्यामध्ये सुद्धा बजरंग पुनिया यांनी त्यांची साथ दिलेली होती। दिल्लीमध्ये आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर साक्षी मलिक यांनी काल पत्रकार परिषद घेऊन निवृत्ती जाहीर केलेली आहे आणि आता बजरंग पुनिया पद्मश्री पुरस्कार परत करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। पुरस्कार परत करत असल्याचं बजरंग पुनिया यांनी मोदींना पत्र पाठवलेलं आहे। साक्षीच्या निवृत्ती पाठोपाठ बजरंग पुनिया यांनी पुरस्कार वापसी करणार असल्याचं सांगितलंय। काँग्रेस नेते सचिन सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सचिनजी, साक्षी मलिक यांनी जे अत्याचार सुरू आहेत त्या विरोधामध्ये आंदोलन केलं होतं, त्यांना न्याय मिळाला नाही अशी त्यांची भूमिका होती आणि त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली निवृत्ती घोषित केली आणि त्यानंतर आता बजरंग पुनिया यांची ही भूमिका, देशामध्ये खेळाडूंवरती अशा पद्धतीनं अन्याय होतोय, काय नेमकी आपली प्रतिक्रिया आहे? नाही, आता ते ज्या पद्धतीनं ते भारतीय जनता पक्ष उपराष्ट्रपतीची त्या ठिकाणी काही नक्कल केली गेली त्याच्या विरोधामध्ये सगळीकडे आंदोलन होत असतं। आता ही सगळी मंडळी जी आहेत यांनी देशाला मान दिला, सन्मान दिला। साक्षी मलिक असेल, बजरंग पुनिया असेल, त्यांच्यावरती अत्याचाराबाबत जे काही त्या ठिकाणी त्यांनी आंदोलनं केली त्यावरती भारतीय जनता पक्षाने जी आडमोठी भूमिका घेतली आणि ज्यांनी अत्याचार केले त्याच्या बाजूने ते राहिले, त्यावेळेला ही अस्मिता त्या ठिकाणी कुठे गेली होती हा प्रश्न आम्ही उपस्थित करतो। हे देशामध्ये किती विदारक चित्र आहे, किती किळसवाणा प्रकार आहे हा, की आज आपल्या ज्या सुवर्ण कन्या आहेत आणि त्या ठिकाणी ज्याने आपल्याला मान दिला ते सुपुत्र आहेत, त्यांना अशा परिस्थितीमध्ये अशा तऱ्हेची त्या ठिकाणी भूमिका घ्यावी लागते। हे मला असं वाटतं की देशाच्या एकंदर ज्या आपल्या लोकशाही वातावरणाला अत्यंत काळीमादायक अशा तऱ्हेचं चित्र आहे। सचिनजी, देशामध्ये खेळाला चांगलं वातावरण निर्माण व्हावं यासाठी करोडो रुपये खर्च केले जातात। क्रिकेटसाठी मोठा फोकस असतो, मात्र जे अनेक खेळ आहेत ज्याच्या माध्यमातून आपल्याला सुवर्णवेध आपण घेतलेला आहे त्या खेळाडूंकडे आणि त्या खेळाकडे मात्र सरकारचं दुर्लक्ष होतंय का? नाही, हे म्हणजे भारतीय जनता पक्षाची आणि मोदी सरकारची एकंदर भूमिका किती दुटप्पी आहे। ज्या पद्धतीनं सगळीकडे आपल्या स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी खेळांचा उपयोग केला जातो, मात्र या ठिकाणी तिथं जेव्हा ते आंदोलन करत होते त्यावेळेला त्यांच्या त्या सगळ्या खेळाडूंवरती किती अत्याचार केले हे चित्र दाबलं जातंय, हे लोकांसमोर जात नाही। त्या ठिकाणी त्या जंतर मंतर मधनं शौचालय देखील बाजूला करण्यात आले, त्यांनी आंदोलन करू नये अशा तऱ्हेची भूमिका होती, त्यांच्यावरती त्या ठिकाणी दडपशाही त्या पद्धतीनं वापरण्यात आली। हेच या देशामधलं खरं चित्र आहे जे समोर लोकांच्या येत नाही आणि ज्या पद्धतीनं एक प्रकारचं एक प्रोपोगंडा करून नॅरेटिव्ह तयार केलं जातं ते येतंय। मोदीजींचं खेळाडूंचं आणि खेळाचं प्रेम आता कुठे गेलं हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो। तुम्ही बलात्कारी किंवा त्या ठिकाणी महिलांवर अत्याचार करण्याच्या पाठीशी उभे राहताय भारतीय जनता पक्ष आणि मोदी सरकार, आणि दुसरीकडे आपण महिलांच्या संरक्षणाची बाता मारायच्या, हा जो विरोधाभास आहे हे यांचंच खरं चरित्र आहे आणि त्यामुळे ते लोकांसमोर घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो। सचिनजी, ब्रिजभूषण यांच्यावरती साक्षी मलिक यांनी मोठ्या प्रमाणात आरोप केलेले होते, मात्र त्या आरोपानंतर सुद्धा भाजपनं त्यांना पाठीशी घातलं एक प्रकारे आणि त्यांच्यावरती कोणतीही योग्य कारवाई झाली नाही का? नाही, निश्चितपणे म्हणजे त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न कित्येक दिवस करत होते, ते किती दिवस त्या ठिकाणी आंदोलन करत होते।
आणि देशामध्ये जितके जितके बलात्कार ज्या पद्धतीनं राजकीय त्यांचे ज्याच्या नेतृत्वाच्या संबंधामधले झालेले आहेत ते भारतीय जनता पक्षाचे संबंध त्यांच्याशी आलेला आहे आणि त्यावेळेला त्या नेत्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. हाथरस पासूनच्या भूमिका घ्या किंवा त्याच्याही अगोदरच्या अनेक भूमिका त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या घ्या. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही पार्टी विथ डिफरन्स आहे तो डिफरन्स काय आहे हा याच्याबद्दल दिसतो की बलात्कारांच्या किंवा अत्याचार करणाऱ्यांच्या शोषण करणाऱ्यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष असतो केवळ राजकीय स्वार्थाकरता आणि ज्यांच्यावरती अत्याचार होतात त्यांना मात्र वाऱ्यावर सोडलं जातं. आणि दुर्दैवानं या देशामधल्या जर सुवर्ण कन्या ज्या असतील आपल्या देशाच्या सुपुत्री आहेत त्या सुपुत्र आहेत त्यांच्या बाबतीत असं घडत असेल तर सामान्य माणसाचं काय होणार आहे हा मूलभूत मुद्दा इकडे आहे. त्यामुळे लोकशाहीच्या संरक्षणात हा देखील करतो की आज स्थितीमध्ये देश आणला देखील जनतेने करण्याची. निश्चित सचिन सावंत खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीकडे आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल. माझे सहकारी प्रशांत जाधव सध्या आपल्यासोबत आहेत. प्रशांतजी, बजरंग पुनिया आपला पद्मश्री पुरस्कार परत करणार आहेत आणि आपल्या एक प्रकारे मोदींना त्यांनी पत्र लिहून जे काही अत्याचार खेळाडूंवरती होत आहेत त्या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडलेली आहे. काय नेमकं याबद्दल सविस्तर माहिती, कारण याआधी सुद्धा साक्षी मलिक यांनी मोठा लढा उभा केलेला होता आणि तरी सुद्धा त्यांच्या लढ्याला यश आलं नाही आणि त्यांना सुद्धा आपली निवृत्ती घोषित करावी लागली. बरोबर आहे तृप्ती. बजरंग पुनिया यांनी 1 तासापूर्वी ट्विटरवर आपलं हे पत्र पोस्ट केलेलं आहे. बजरंग पुनिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे पत्र लिहिलंय. ते म्हणताय की तुम्ही देश सेवेत व्यस्त असाल, तुमच्या व्यस्त वेळापत्रकात मला तुमचे लक्ष या कुस्तीकडे वेधायचे. कुस्तीपटूंनी कुस्ती संघटनेचे प्रभारी ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले होते. पण तरी 3 महिने उलटूनही ब्रिजभूषण यांच्या विरोधात FIR दाखल केली नाही. एप्रिल महिन्यात आम्ही कुस्तीपटू रस्त्यावर उतरलो. दिल्ली पोलिसांनी किमान ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात FIR नोंदवायला पाहिजे होता. यासाठी आम्ही आंदोलन केलं. आंदोलन 40 दिवस चाललं. या 40 दिवसात एक महिला कुस्तीगीर आणखी मागे पडली. आम्ही सर्वांवर खूप दबाव होता. आमची निषेधाची जागा उद्ध्वस्त करण्यात आली आणि आमचा दिल्लीतून पाठलाग करण्यात आला. आमच्या निषेधावर बंदी घालण्यात आली. त्याच वेळी तुमच्या या जबाबदार मंत्र्याचा फोन आला आणि आम्हाला परत या, आम्हाला न्याय दिला जाईल असे सांगण्यात आले. दरम्यान आम्ही आमच्या गृहमंत्र्यांचीही भेट घेतली ज्यामध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की हे महिला कुस्तीपटूंना न्याय मिळवून देण्यासाठी पाठिंबा देतील आणि ब्रिजभूषण, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या कुस्तीगीरांना कुस्ती महासंघातून काढून टाकण्यात येईल असं एकूण हे पत्र लिहिलेलं आहे. आणि साक्षी मलिक यांनी काल कुस्तीतून निवृत्ती घेतली. त्याच्यानंतर लगेच बजरंग पुनिया यांनी हे पत्र लिहिलंय. तर पुरस्कार वापसीनंतर जी साहित्यिकांनी केली होती, आता ही क्रीडापटूंनी पुरस्कार वापसी करण्यास सुरुवात केलेली आहे. प्रशांत, याआधी जेव्हा आंदोलन झालं होतं दिल्लीमध्ये, त्या आंदोलनामध्ये या कुस्तीपटूंनी न्याय मिळत नाही म्हणून गंगेमध्ये आपले मेडल्स होते ते विसर्जन करण्याची भूमिका घेतलेली होती आणि त्यावेळेस त्यांना अडवण्यात आलेलं होतं. आता साक्षी मलिकची भूमिका आणि त्यानंतर बजरंग पुनिया यांची भूमिका, यानंतर तरी या संपूर्ण घटनेची आणि त्यांच्या भूमिकेची दखल घेतली जाईल का? निश्चितच. आता यानंतर देशभरात या संदर्भातल्या तीव्र प्रतिक्रिया उमटतील. अनेक जे या कुस्तीपटूंना जे सपोर्ट करताय, पाठिंबा देताय, त्यांच्याकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात होतील आणि त्यानंतर सरकार काय पावलं उचलतं याकडे पाहणं गरजेचं आहे आपल्याला. तृप्ती. निश्चित. प्रशांत, धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी. तर बजरंग पुनिया यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. बजरंग पुनिया यांनी पद्मश्री पुरस्कार परत करणार असल्याची भूमिका घेतलेली आहे. या संदर्भातलं पत्र त्यांनी ट्विट केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे. आपल्यावरती जे अत्याचार झालेले आहेत, जे सरकारकडून दुर्लक्ष झालेलं आहे, त्या संदर्भातल्या उद्विग्न भावना त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत. याआधी साक्षी मलिक यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन आपल्या निवृत्तीची घोषणा केलेली होती आणि त्यानंतर आता बजरंग पुनिया यांनी हे पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. कुस्तीपटू साक्षी मलिक यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर आता बजरंग पुनिया यांनी सुद्धा आपला पुरस्कार सरकारला परत करणार असल्याचं सांगितलेलं आहे. पद्मश्री हा पुरस्कार परत करणार असल्याचं सांगितलेलं आहे. दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभं करण्यात आलेलं होतं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि यामध्ये ब्रिजभूषण सिंह यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आरोप झालेले होते. त्यांच्या विरोधामध्ये
तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आक्रमक आंदोलन अनेक दिवस जवळजवळ महिनाभर सुरू होतं, मात्र याची दखल घेतली गेली नाही. त्यानंतर आंदोलकांनी आपले मेडल्स हे गंगेमध्ये विसर्जित करण्याचाही प्रयत्न केलेला होता. त्यावेळेस त्यांना रोखण्यात आलं आणि यासाठी कार्यवाही केली जाईल असं आश्वासन दिलं गेलं. मात्र त्यांच्या पद्धतीने त्यांच्या मनाप्रमाणे योग्य ती कारवाई झाली नाही आणि त्यामुळे आता सुद्धा कुस्तीपटू आक्रमक भूमिकेमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. तर बजरंग पुनिया पद्मश्री पुरस्कार परत करणार आहेत. त्यांची आत्ताची भूमिका आपण पाहतोय. ट्विट करून त्यांनी या संदर्भातलं उद्देशून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये कशा पद्धतीनं आपल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष झालेलं आहे, कशा पद्धतीनं आपले आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झालेला आहे हे मांडलेलं आहे आणि यानंतर तरी सरकारने या प्रकरणाकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा त्यांना आहे. तर बजरंग पुनिया यांनी काय पत्र लिहिलेलं आहे आपण पाहूयात. देशसेवेत तुम्ही व्यस्त असाल, तुमचं लक्ष आम्हाला कुस्तीकडे वेधून घ्यायचं आहे. कुस्ती संघटनेच्या निवडीमध्ये ब्रिजभूषण यांनी बाजी मारली. वर्चस्व आहे, वर्चस्व राहणार असं ब्रिजभूषण म्हणाले. आम्ही सर्व रात्र रडत घालवली. कुठे जायचं, काय करायचं हे कुस्तीपटूंना समजत नव्हतं. सरकार आणि जनतेनं खूप आदर दिला. या आदराच्या ओझ्याखाली गुदमरत राहावं का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. 2019 मध्ये मला पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं. तसंच खेल रत्न आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलं. हा सन्मान मिळवल्यावर मला खूप आनंद झाला. असं वाटत होतं की जीवन यशस्वी झालंय. पण आज मी त्याहून अधिक दुःखी आहे. हे सन्मान मला दुखावतात. एकच कारण आहे ज्या कुस्तीसाठी आम्हाला मान मिळतोय. हा सन्मान मिळाल्यावर मला खूप आनंद झाला. असं वाटत होतं की जीवन यशस्वी झालंय. पण आज मी त्याहून अधिक दुःखी आहे. महिला कुस्तीपटूंना सुरक्षेसाठी कुस्ती सोडून द्यावी लागते. बेटी बचाओ बेटी पढाओच्या ब्रँड अँबॅसेडर बनणाऱ्या मुलींना अशा स्थितीमध्ये टाकण्यात आलंय की त्यांना त्यांच्या खेळापासून मागं हटावं लागेल. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सध्या आपल्यासोबत आहेत. विजयजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये. आत्ताची ही बातमी आपण पाहतोय. पुरस्कार वापसी केली जाते, जे खेळाडूंवरती अन्याय केले जातात त्याच्या विरोधामध्ये, आणि कुस्तीपटूंनी अशा पद्धतीनं सरकारच्या विरोधामध्ये एक प्रकारे पुरस्कार वापसी करून आवाज उठवण्यास सुरुवात केलेली आहे. आपली प्रतिक्रिया? मुळात विषय असा आहे की आम्ही महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी करतो, महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करतो, बेटी बचाओ बेटी पढाओ असे नारे देतो. दुसरीकडे मात्र एकीकडे पुढे अशी भूमिका मांडायची आणि परदेशामागे जाऊन शेण खायचं अशी प्रवृत्ती आता देशामध्ये बढवायला लागली आहे. हे जे प्रकार आहे, एक लोकप्रतिनिधी तो त्याच्यावर इतक्या गंभीर प्रकारचा आरोप महिला कुस्तीपटू करतात आणि कितीतरी दिवस आंदोलन करतात, तो न्याय मिळवण्यासाठी करतात. त्या महिलांचं शोषण होतं. म्हणजे महिला कुस्तीपटूंचं शोषण होऊन त्या ओरडत असतात, न्यायालयात दाद मागतात, रस्त्यावर उतरतात आणि इतका गंभीर आरोप असून सुद्धा अरे किती कुठल्या स्तरावरचं हे राजकारण आहे, किती घाणेरडं राजकारणाच्या आता राजकारण सुरू झालेलं आहे. म्हणजे मर्यादेच्या पलीकडे जाऊन ही सर्व
असं म्हणतात की म्हणजे कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळायचं अशा प्रवृत्ती महिलांच्या प्रती आता दिसायला लागली आहे राजकारणात. देशाच्या पंतप्रधानांनी याची सगळी दखल गंभीरपणे घेणं आवश्यक होती, पण त्यांनी घेतली नाही. न्यायालयातून दाद मिळत नाही. तो उलट सगळ्यांना धमकावतो आहे, त्यांना भीती दाखवते आहे तो लोकप्रतिनिधी खासदार. आणि कारवाई होणारच नसेल, न्यायालयात जाऊन होणार नसेल, रस्त्यावर आंदोलन करून होणार नसेल, तर मग पर्याय काय उरतो? पर्याय उरतो एकतर जीव देणं किंवा मिळालेला ज्या महिला क्रिकेटपटूंनी देशाची मान उंचावली, देशाचा स्वाभिमान म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो, त्यांनी गोल्ड मेडल मिळवला, अशा महिला कुस्तीपटू बाहेर पडतात. आता जर हे आमचे पुण्यानी ते राजीनामा देण्याचा पुरस्कार वापस करण्याचा निर्णय घेतला आहे, हे देशाच्या एकूणच आणि देशाच्या संस्कृतीचं अधपतन होत आहे. आणि इथे हुकुमशाही प्रवृत्ती आता या देशामध्ये सुरू झाली आहे किंवा ती या लोकांनी आता हुकुमशहाप्रमाणे काम करायचं ठरवलं आहे आणि हुकुमशाही वृत्ती यांच्या डोक्यात भिनली आहे. हम कुछ भी करे तो हमारा कोई भी बाल बाका नहीं कर सकता, अशा पद्धतीचं डोक्यात गेलेले लोक आहेत की त्यांनी महिलांच्या अनेक ठिकाणी युपी मध्ये झाले घटना महिलांच्या शोषणाच्या, कोणीच त्या ठिकाणी बोलले नाहीत, उलट त्यांचा सन्मान केला गेला. गुजरातमध्ये ज्या महिलेवर अत्याचार झाला आणि आरोपींचा त्या ठिकाणी सन्मान सत्कार होतो आणि मिरवणूक काढली जाते. नक्कीच सर, आपली संपूर्ण भूमिका, आपली प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधल्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.